व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य नडवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सदानंदजी जाधव साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। मी प्रदीप मांडुसकर यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारताना त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित नथुरामजी जाधव साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय। नडवली गावाचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय। स्वरूप कापसे हस्ते हा सन्मान केला जातोय। तदनंतर त्याचबरोबर दडोली गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ नथुर खादू खामगावचे ज्येष्ठ ग्रामस्थ साधुराम मालुसरे यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। स्पर्धेच्या वतीने सर आपलं सहर्ष स्वागत। सर्व मान्यवरांचं पुनश्च आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि सुपर 6 ची पहिल्या लढतीचा अनुभव घेऊया। YouTube लाईव्हचे प्रेक्षक सुद्धा आम्हाला जोडले जातील। AK स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुमच्या घरात। मॅन ऑफ द मॅच ला सन्मानित केला जाईल। मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मी सन्माननीय सदानंदजी जाधव साहेब त्याचबरोबर नथुरामजी जाधव साहेबला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे। पहिल्या चेंडूवर इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क। JP इज ऑन फायर। श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघाची सलामीची जोडी मैदानात आहे। आक्रमक जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। एका साइडला लेफ्ट हँड बॅटर JP तर नॉस्ट विकेटला राईट हँड बॅटर निखिल। या चेंडू मात्र सुरेख फटका केला अलॉंग द कार्पेट। त्या डिअर सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय। एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने पहिलं षटक मैदानात सुरू असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती। 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। पहिलं षटक हाताळलं जाते राजच्या माध्यमातून। निलेश पावडर खाम संघाचा आघाडीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय। पहिलं षटक राजच्या माध्यमातून हाताळलं जात आहे। 15 मिनिटांचा कालावधी असेल आपल्याला इनिंग खतम करायची आहे। आता मात्र सुरेख फटका लॉन्च केले हेलिकॉप्टर आउट द पार्क। 6 धावांसाठी षटक। दर्जेदार फलंदाजी मैदानात चालले। जो येतोय चेंडू जातोय मैदानाबाहेर षटकारासाठी। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती। पहिलं षटक मैदानात सुरू आहे। 3 चेंडूंचा खेळ झालाय पण 13 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत। कारण JP आणि निखिल नावाचं वादळ मैदानात वैजनाथच्या संघामार्फत घुमतंय। निखिल धामणसे यांना सुवर्ण संधी असणार आहे। एक षटकार त्यांनी मारलाय। अजून जर 2 षटकार लगातार मारले तर सन्मान्य नरेशजी दामणसे यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज ऑन झालाय। कॅश प्राइज इज ऑन। द गेम इज ऑन। पुढचा चेंडू पंचाकडे दाद मागितली जाते। पंच मात्र अपील फेटाळून लावतायत। पंच तटस्थ आहेत। निर्धाव चेंडू मात्र आलाय।
राजच्या पहिल्या षटकात 4 चेंडू फेकले गेलेत, 13 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा राजचा. हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे, यष्ट्यांच्या बाहेर चेंडू. पंचाकडून वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. चला, आपल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे. 9 मिनिटं 52 सेकंद आपल्याला शिल्लक आहेत. पहिलं षटक राजच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, 14 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवरती आला, कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तयार असतील, फंबल केलंय. 1 धाव पूर्ण. दुसरा वेळेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. आता मात्र या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 16 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. शेवटच्या चेंडूवरती येणार का मोठा फटका, येणार चौकार की जाणार षटकार, पाहण्यासारखा असेल. कोदूची मार्कवर राज सज्ज आहे. चेंडू मात्र खराब आहे, वाईडच्या स्वरूपात दंडित केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. ज्या संघांचं फक्त मॅच चालू आहे त्यांनी फक्त थांबायचं आहे. बाकी सर्व संघाच्या खेळाडूंनी इथे समोर स्टेजच्या समोर जमायचं आहे. आपल्याला नम्र विनंती असेल. षटकातील पुढचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, अंडर लागले. 1 धाव पूर्ण केली गेली. झेपणे निखिलच्या माध्यमातून फंबल झालं होतं, पण दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघाची धावसंख्या होते 19 धावा. 19 रन्स ऍट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथ द नो लॉस ऑफ विकेट. कम ऑन डीजे. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. पंत देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सन्माननीय अशोकजी शिर्के यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित हेमंतजी शिर्के ना, अशोकजी शिर्के सर यांचा सन्मान केला जातोय. मी माने सरांना विनंती करतो की आपल्या शुभ असते. निश्चितच 22च्या स्वरूपात धाव मिळाले. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती.
चला, ज्या संघांचे सामने नाहीयेत त्या संघाचे सर्व खेळाडू, चिल्ले संघ असेल, मुठवली संघ असेल, पुगाव संघ असेल, नडवली संघ असेल, देवकाने संघ असेल, आपले सर्व खेळाडू घेऊन आपण विकेटच्या समोर जो कॅमेरामॅन आहे त्या ठिकाणी आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन एकत्रित व्हायचं आहे. प्रमुख पाहुणे थोड्याच वेळा तिथे येत आहेत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. वारंवार मला सांगायला लागू नका. चला, आपण त्वरित त्या ठिकाणी यायचंय. बुद्धूची मार्कवर रोहितच्या माध्यमातून षटक हाताळलं गेलंय. 3 चेंडू टाकले गेलेत, 28 धावा खर्च, 4 चेंडू फेकले गेलेत, 28 धावा खर्च केल्या गेल्यात. हॅलो, ज्या संघांचे सामने झालेले आहेत त्या सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपले प्रमुख पाहुणे श्री प्रमोद दादा मस्कर इथे थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत. मग सर्व संघांना विनंती करतोय, सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय, आपण समोरचा जो कॅमेरामॅन आहे तिथे उपस्थित राहायचं आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 35-35. चिल्ले संघ बॉल उपलब्ध करा. कापसे 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचा चेंडू आहे. अप्रतिम प्रहार केलाय जेपीच्या माध्यमातून, चेंडूला पाठवलं सीमार कबार. 6 धावांसाठी षटकार. संख्या जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. 41 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. निलेश पॉवर खांब संघ प्रथमतः गोलंदाजी करतोय, तर श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ फलंदाजी करतोय. या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निलेश सज्ज असतील. निलेश पॉवर खांब संघाचे आधारस्तंभ निलेश गोलंदाजी मार्कवर आहेत. पुढचा चेंडू असेल या षटकातील निलेशाचा. प्रहार सूर्य केला, क्षेत्ररक्षक तैनात असेल, झेल मात्र सुटतोय. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव, प्रयत्न केला, तिसरी धाव सुद्धा बोनस मध्ये मिळाले. 3 धावांचा बोनस मिळालाय आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवरती. 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 44 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. शेवटचं 1 मिनिट बाकी आहे इनिंग संपण्यासाठी. अप्रतिम चेंडू होता. यष्टीच्या मागे गचा क्षेत्ररक्षण झालंय.
कृपया ज्या रस्त्यावर गाड्या असतील त्या बाजूला घ्यायच्यात. What a shot! It's out to Biggie out of the park. Shatkar. Come on, DJ. म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे तो जेपी प्रत्येक चेंडू खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये 59 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं ते वैजनाथ संघाने. निलेश पवार इतर खांब सांगा त्यांचं काय. स्वयंसेवक पाणी उपलब्ध करून द्या. आणि निलेश पवार इतर खांब संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. वैजनाथ संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. पंकज सावरकर जेपी विनंती असेल जे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर असतील त्यांना कृपया सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर बसायचं आहे. तुगाव संघ आपले सुद्धा 2 प्रतिनिधी या जरा सहकार्य करा.
नडवली संघ, नडवली ब संघ, क्रिशा 11 घेरा सुरगड चिल्ले संघ, सर्व संघाचे संघ दोन दोन प्रतिनिधी कृपया सहकार्य करा. ओके ओके. चालू असलेला साबना क्रिशा 11 सॉरी निलेश पॉवर हिटर खाम वर्सेस श्री बापूजी 11 वैजनाथ संघाने 59 धावांचं आव्हान ठेवलं. ते खाम संघासमोर 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि 59 धावा करायचे आहेत. आणि मी विनंती करतोय सर्व संघांचे 2-2 प्रतिनिधी कृपया पॅव्हलियन मध्ये पाठवा. कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे याची नोंद घ्यायची आहे. इथे कोणी यजमान नाही. क्रिशा 11 घेरा सुरगड आपले सुद्धा 2 प्रतिनिधी पाठवा. मी सर्वांना विनंती करेल. बोलायला लागते आणि जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपण आपली पाण्याची व्यवस्था करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक फक्त 1 मिनिटाचा असेल याची नोंद घ्या. हा ते माहिती आहे. आजूबाजूच्या गावातील तसेच आमच्या गावातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ ते उपस्थित आहेत त्यांचं खाम विभागीय क्रिकेट असोसिएशन तर्फे सहर्ष स्वागत. सर्व संघाचे जे प्रतिनिधी असतील कृपया देवकाने संघ आपला एकही प्रतिनिधी इथे उपस्थित नाही सहकार्य करा. देवकाने संघ यंगस्टार देवकाने संघ वैजनाथ संघ क्रिशा 11 घेरा सुरगड खाम संघ मुटवली संघ देवकाने संघ चिल्ले संघ नडवली ब नडवली अ सर्व संघाचे प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षाकडे उपस्थित राहायचं आहे. सामन्याकडे बोलतोय संघाकडून एक पहिलं षटक हाताळतोय तो विवेक आणि त्याचा मारा करेल विजय खामकर उर्फ नाना. नाना याने मागच्या सामन्यामध्ये 45 धावांची स्फोटक फलंदाजी केली होती. त्याच्या जोडीला असेल तो रोहित आणि जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान ठेवलंय खाम संघासमोर वैजनाथ संघाने. आणि पहिला चेंडूवर खणखणीत दणदणी षटका. चेंडू सीमा पार. कम ऑन डीजे. याची नोंद घ्यायची. सर्व संघाच्या प्रतिनिधींनी कृपया समालोचन कक्षाकडे हजर राहायचं आहे. विवेक याच्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला होता. दुसऱ्या चेंडू मध्ये येतो झेल घेतोय निखिल आणि नाना बाद होतोय. नानाचा खेळ संपतोय. कमॉन डीजे. जी आपण विकेट मिळवली त्याबद्दल 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जायचंय. पहिल्या चेंडूवर नाना याने घणाघाती प्रहार केला होता. दुसरा चेंडू सुद्धा फटकावला होता परंतु
धाव संख्या झाली आहे ती 10. धाव संख्या झाली आहे ती 10. जिंकण्यासाठी 59 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं ते वैजनाथ संघाने. पुन्हा एकदा रोहित याच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू सीमा पार. चेंडू उपलब्ध करायचा आहे. असोसिएशनचे सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचे. आपले प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. मी सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती करतोय आपण इथे समालोचन कक्षाकडे यायचंय. धावसंख्या 16 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. निखिलच्या माध्यमातून षटक हाताळलंय. या चेंडूवरती मध्ये प्रहार केला. इट्स अ बिग आउट द पार्क. तोडफोड षटकार. कम ऑन डीजे. मोठ्या मनाचा तो दिलदार. आणि रोहित याच्यासाठी खुशखबर. कल्पेशजी माने यांच्याकडून प्रत्येक षटकार 100 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज ऑन झालंय. पुढचा चेंडू निखिलचा. अकुट टप्प्यात चेंडू प्रहार केलाय. हा सुद्धा चेंडू जाईल का? सीमा रेखा पार. 6 धावांसाठी येतो ब्रँडेड षटकार. दुसरं षटक प्रगती पथावर. अविनाश टवळे यांच्याकडून खुशखबर आहे. रोहित याच्यासाठी सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन आहे. याची नोंद घ्यायची आहे. 28 धावा स्कोर कडवर लागल्यात. पुढचा चेंडू निखिलचा. चेंडू मात्र संधी होती षटकाराची. संधी हुकले. बॅटचा अंडरेज लागला. एक धाव पूर्ण सोडवायचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यासाठी फार मोलाचं योगदान प्रमोद दादा मस्कर साहेब यांचं दाखवून होते. दिमागदार सोहळा खाम क्रिकेट असोसिएशनचा हा दिमागदार सोहळा प्रमोद दादांच्या संकल्पनेतून जमलाय हा मेळा.
प्रमोदादांच्या संकल्पनेतून जमला हा मेळा. त्यांचा सामना चालू करून घ्या. हातांचं, कौतुक त्या हातांचं ज्यांनी खेळाडूंना बळ दिलं, कौतुक त्या हातांचं ज्यांनी खेळाडूंना बळ दिलं आणि प्रमोददादांच्या प्रेमानं हे मैदान आज पुन्हा फुललं. प्रमोददादांच्या प्रेमानं हे मैदान आज पुन्हा फुललं. धन्यवाद प्रमोददादा, तुमचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आभार. जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथे उपस्थित आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सामना चालू झालेला आहे. चालू असलेला सामना जिंकण्यासाठी वैजनाथ संघाने 59 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय ते खाम संघासमोर आणि खाम संघ सुद्धा 31 धावांवर अजून शेवटचा चेंडू शिल्लक फलंदाजाच्या माहितीसाठी. व्यासपीठावरती आगमन झालंय या ओमेगा चषक 2026 चे सर्वा प्रमोददादा मस्कर साहेब. पुन्हा मी समालोचक मित्र खास चिपळूणवरून रत्नागिरीवरून सिद्धेश शिंदोकर आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण मात्र सामन्याशी वळूया. सामना चाललाय सुपर 6चा पहिला सामना आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू 29 धावांचा थरार मैदानात रंगणार. कोण जिंकणार कोण हारणार याचा फैसला इथेच ठरणार. सहा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. जर सामना संघाला जिंकून दिला तर बंटी टवळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑन झालंय. 6 चेंडू 28 धावा सुपर 6 ची पहिली लढत. कोण जिंकणार कोण हारणार कोणाचं आव्हान इथेच संपुष्ट होणार आणि कोणाला मिळणार सेफरचं तिकीट हे इथेच ठरणार. चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना गावदेवी नडवली वर्सेस दाक्षुत क्रीडा मंडळ चिल्ले. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस का बॉस मध्ये आपला टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि मी विनंती करतो सन्माननीय पाहुणे आमचे प्रमोददादा मस्कर तसेच सुधीरभाई राणे सर्वांना विनंती करतोय आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या झालेली ती 32. 4 चेंडू आणि 27 धावांची गरज काम संघाला. थँक्यू. चला कॅमेरामॅन आमच्याकडे तुमची नजर येऊ द्या. AK स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. प्रमोददादा मस्कर यांचा चेहरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय. एक महत्वपूर्ण सामना सुपर 6 ची दुसरी लढत गावदेवी नडवली ए वर्सेस धाकसूत क्रीडा मंडळ चिल्ले आणि या दोन संघादरम्यान महत्वपूर्ण नाणेफेक केली जाते प्रमोददादा मस्कर यांच्या शुभ हस्ते. अजय भोसले कॉल करतायत. टेल्स इज द कॉल अँड हेड इट इज. निश्चितच प्रमोददादा कडून शुभेच्छा. प्रमोददादा ह्या दोन्ही संघांना तुम्ही तुमच्या शब्दात काय शुभेच्छा देऊ शकता? खाम ग्रामीण विभागीय असोसिएशनच्या या भव्य चषकाच्या निमित्ताने आता सुपर 6चा सामना होणार आहे. नडवली वर्सेस चिल्ले धाकसूत चिल्ले. तर दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो की या पंचक्रोशीतले चांगले नामांकित संघ आहेत आणि चांगला खेळ दाखवून तुम्ही प्रेक्षकांचा चांगलाचं मनोरंजन करा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करा अशी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद प्रमोदाजी. तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा. नाणेफेक तुमचा संघ जिंकलाय. कोणता निर्णय तुम्ही स्वीकारताय? क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला काय वाटतं की नडवली ए संघ या सामन्यात या स्पर्धेमध्ये दादा संघ आहे, त्यांनी खूप साऱ्या धावा गोळा केल्यात, त्यांना रोखण्याची कोणती स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आहे? असणारच, कारण स्टार्ट टू एंड ते एकही सुद्धा मॅच हारलेले नाही नडवली संघ. तसे त्यांच्यात बॅट्समन आहे, आमचे पण बॉलर चांगले आहेत, आम्ही त्यांना 30 रनच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच शुभेच्छा तुम्हाला. मी येतो आपल्या अजिरदांकडे. अजिरदा, गेल्या 3 मॅच मध्ये तुमची बॅट शांत आहे. हाच तो क्षण आहे का सुपर 6च्या सामन्यासाठी तुमची ती खेळी ह्या क्षणी येणं बाकी आहे का? नक्कीच प्रयत्न करीन. आज 2 दिवस झाले माझ्या बॅटला काही बॉल लागत नाहीये, पण ह्यावेळी नक्कीच प्रयत्न करीन, चांगला रन बनवायचा प्रयत्न करीन. प्रमोद दादा, 3 गेले सामने दादा खेळले नाही, त्याचं कारण एक पण असू शकतं, कारण या स्पर्धेसाठी जे नियोजन लागतं ना त्यासाठी रात्रंदिवस
मागे पडणारा माणूस म्हणजे अजिरादा आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित त्यांना ती विश्रांती मिळाली नसेल आणि म्हणून पण निश्चितच आमच्या शुभेच्छा आहेत की अजिरादा ह्या सामन्यात खेळतील आणि चिल्ले संघ पण ते काय त्यात काही वाईट मानणार नाहीये कारण त्यालाही त्याचीही प्रयत्न असेल की दादांना जितक्या लवकरात लवकर ते आउट करतील तितका सामना स्वतःच्या बाजूने चुकवतील. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि वळूया या सामन्याकडे. धन्यवाद. मी विनंती करतोय चिल्ले संघाला आपण त्वरित क्षेत्ररक्षण साजवा.